मैदान अजून आम्ही मारलेलं नाहीये। हा आमचा तात्पुरता विजय आहे, कारण हे रेल्वेचं मैदान आहे आणि याच्याशी प्रत्येक डोंबिवलीकरांच्या भावना जुळलेल्या आहे। हे आमची अस्मितेचा विषय आहे। रेल्वे मैदान, रेल्वे बावनथळीचं मैदान हा अस्मितेचा यासाठी आहे। काल तुम्हाला माहित असेल, आमचा जो अजिंक्य रहाणे आहे, डोंबिवलीचा खेळाडू, जो राष्ट्रीय स्तरावर नॅशनल स्तरावर खेळायला गेला, तो या मैदानातूनच पुढे गेला आणि या मैदानातून असंख्य खेळाडू, म्हणजे आम्ही सुद्धा या मैदानात खेळलेलो आहोत आणि इतर मुलं आताही खेळत आहेत। तर हे मैदान वाचावं, भले रेल्वेची ती जागा आहे, ठीक आहे, आम्हाला मंजूर आहे। रेल्वेची नुसती एवढीच जागा नाहीये, रेल्वेची शेकडो एकर जागा आहे। या डोंबिवलीमध्ये रेल्वेची शेकडो एकर जागा आहे। आम्ही रेल्वेची मालकी सोडा असं बोलतोय का? नाही। आम्ही काय सांगतोय की रेल्वेने त्यांची मालकी ठेवावी, फक्त हे मैदान खेळण्यासाठी तसंच्या तसं ठेवावं, ही मागणी होती। काल सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगून इकडे काम थांबवलं होतं, पुन्हा आज बघितलं आम्ही काम सुरू झालं। आम्ही पुन्हा काम थांबवण्यासाठी सन्माननीय आमदार राजेश मोरे, आमचे डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचे जे पी आहे अभिजित दरेकर, हे त्वरित DRM यांना भेटले। श्री काय नाव त्यांचं, हरीश मीना साहेबांना भेटले। हरीश मीना साहेबांना इकडची सत्य परिस्थिती समजवली की आमच्यासाठी हा काय अस्मितेचा मुद्दा आहे। हरीश मीना यांनी ते म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी या मैदानाच्या कामावर जे काम चाललंय त्याला स्थगिती दिली। आता पुढचा लढा हा दिल्लीच्या स्तरावर, वरच्या लेवलचा लढा आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, सन्माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब हे आता हा लढा लढतील। हे मैदान आम्हाला पाहिजे आणि हे मैदान 100% हे दोघं आम्हाला मिळून देणार याची आम्हाला खात्री आहे। जे आंदोलन केलं होतं की या ठिकाणी सर्वपक्षीय नेते मंडळींचं लक्ष केंद्रित व्हावं आणि काल आदरणीय आमदार मोरे साहेब आणि इतर सगळी नगरसेवक मंडळी, दीपेशजी होते या ठिकाणी, रवीना म्हात्रेजी होत्या, सगळी मंडळी एकत्र जमली आणि आमच्या या युवकांचा प्रश्न त्यांनी रेटून धरला आणि आज DRM साहेबांना जाऊन प्रत्यक्ष खासदार साहेब आदरणीय श्रीकांतजी साहेब, त्यानंतर आदरणीय आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि राजेश मोरेजी भेटले, DRM साहेबांना विनंती केली। त्याबद्दल मी या सगळ्या खेळाडूंच्या तर्फे त्यांचे आभार मानतो। रेल्वेच्या DRM साहेबांचेही मी आभार मानतो। रेल्वेचे इथलं प्रशासन आहे, त्यांनी आम्हाला कालपासून या क्षणापर्यंत खूप चांगलं सहकार्य केलं। त्यानंतर आपलं विष्णुनगर पोलीस स्टेशन, सगळ्यांचं आम्हाला युवकांना खूप चांगलं सहकार्य मिळालं, त्याबद्दल मी या सगळ्यांचे आभार मानतो। आपण सगळ्यांनी आनंदोत्सव पाहिला। आता मी फक्त दोघांनाच विनंती करतोय, ते म्हणजे आपले खासदार साहेब आदरणीय श्रीकांतजी साहेब आणि त्यानंतर आपले सगळ्यांचे लाडके आमदार साहेब आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, की आपण हा विषय लावून धरावा आणि याहीपेक्षा प्रचंड मोठ्या जल्लोषाचे हकदार व्हावे। धन्यवाद। सर्वप्रथम मी सर्वपक्षीय आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील आणि पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, सर्वांचं मी अभिनंदन करतो। रेल्वेंनी समजूतदारपणा दाखवला आणि त्यांचंही मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो। आणि आज जे खेळाडू जे वंचित राहणार होते या मैदानापासून, ते आता राहणार नाहीत। ते चिंतेत होते 5-6 दिवस आणि त्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी सर्व इथे मेहनत घेतली। खास करून जेव्हा 28 तारखेला आमचे कैलासवासी श्रीधर परशुराम म्हात्रे यांच्या पुण्यतिथी निमित्त जेव्हा चव्हाण साहेब आलेले या इथे पुण्यतिथी निमित्त, तेव्हा हे जे ही संघटना आहे पोरांची, खेळाडूंची, ते सुद्धा चव्हाण साहेबांना भेटलेले प्रत्यक्ष चव्हाण साहेब इथे त्यांना मैदानात भेटले आणि अधिकाऱ्यांशी बोलले की तुम्ही हे काम थांबवा, कारण हे खेळाडूंच्या हिताचं नाही, आम्ही खेळाडूंचं हित पाहतो। आणि म्हणून त्यांनी जो तिथे त्यांना सांगितलं होतं, त्याचीच परिणती नंतर मग आमदार इथे मोरे साहेब इथे आले। काल आंदोलनात प्रचंड मोठं आंदोलन झालं आणि त्याचं मला तरी वाटतं आज सर्व यश इथे येतंय असं मला वाटतं। आज खरंच आमच्या सर्वांसाठी एक आनंदाचा दिवस आहे, कारण 28 मे रोजी जसा तुम्हाला आता सांगण्यात आलं की एक आंदोलन छिडला होता की हा रेल्वे ग्राउंड वाचावा, रेल्वे ग्राउंड आमच्या हक्काचा आहे, खेळाडूंच्या हक्काचा आहे, हा आंदोलन छेडला गेला होता। आणि त्याच वेळी रवींद्र चव्हाण साहेबांनी देखील इथे भेट देऊन आपले खेळाडूंना आश्वासन दिलं होतं की आपण कुठेतरी हा रेल्वे ग्राउंड वाचू आणि इकडे काही प्रायव्हेटायझेशनचं जे काम चालू आहे ते होऊ देणार नाही। त्याच अनुषंगाने आज जर तुम्ही पाहिलं असेल तर काल इकडे खूप मोठा एक जनआंदोलन पाहायला मिळाला। खूप खेळाडू, शेकडो नेते इकडे जमले होते। त्यानंतर आज सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले आमदार राजेश मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज DRM साहेबांची भेट घेतली गेली आणि त्या DRM साहेबांच्या भेटीनंतर असं सुचवलं झालं की कुठेतरी हा काम आता थांबवण्यात येणार आहे। जरी आता हा तात्पुरता विजय आम्ही खेळाडूंचा मानला जातोय, पण नक्कीच आम्हाला विश्वास आहे की पुढे आपलं जे सरकार आहे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब नक्कीच हा जो
तात्पुरता विजय तो कायमस्वरूपी करतील आणि खेळाडूंसाठी हा ग्राउंड यांनी सोडा.